नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करून आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया. बघा, कालच्या तासिकेत आपण बीजगणितातील नित्य समानता हा उपघटक आपण बघितला. या नित्य समानतामध्ये आपण नित्य समानता म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. त्यानंतर त्याच्यात ज्या नित्य समानता दिलेल्या आहेत त्या आपण नित्य समानता बघितल्या आणि या घटकावरती येणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण काल सोडवले. त्याच घटकावरील काही प्रश्न अजून आपल्याला सोडून घ्यायचे आहेत, ते आपण आज सोडूया. सुरुवात करूया. उदाहरण क्रमांक 4. प्रश्न काय दिलेले आहेत? वर्ग ब्रॅकेटमध्ये 15.7 चा वर्ग वजा 4.4 चा वर्ग छेद 15.7 अधिक 4.4 चा वर्ग याची किंमत काढायला सांगितले. आता हे उदाहरण बघितल्यानंतर हे उदाहरण कोणत्या नित्य समानतावर आधारित आहे किंवा कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल हे आपण पहिले लक्षात घेतो. आता इथं स्क्वेअर वजा स्क्वेअर, इथं पण स्क्वेअर आणि इथं पण स्क्वेअर म्हणजे मायनस केले, म्हणजे आपल्याला कोणती नित्य समानता लक्षात येते की a चा वर्ग वजा b चा वर्ग या स्वरूपात हे गणित दिसतं. आणि या नित्य समानता याचा विस्तार कसा होतो? a अधिक b गुणिले a वजा b हा फॉर्म्युला आपल्याला भेटतो. आता याच्यावरून आपल्याला हे गणित सहज असं सोडवता येईल. आपण बघा, a च्या ठिकाणी 15.7 आहे. आपण इथं 15.7 साठी 15.7 साठी आपण a ठेवूया आणि 4. 4.4 साठी आपण जर आपण यांच्या ठिकाणी b आणि b ठेवला तर गणित आपल्याला कसं लिहिता येईल? a चा वर्ग वजा b चा वर्ग छेद 15.7 च्या ठिकाणी अधिक b ब्रॅकेट असं लिहिता येईल. आता याचा विस्तार काय? a अधिक बघा, a स्क्वेअर वजा b स्क्वेअर म्हणजे काय? a आणि b गुणिले a वजा b. a वर्ग वजा b वर्ग या ठिकाणी आपण a आणि b गुणिले a वजा b, a वजा b छेद a अधिक b ब्रॅकेट स्क्वेअर हेच आपल्याला गुणाकाराच्या रूपात 2 वेळा लिहिता येईल. a अधिक b गुणिले a अधिक b. आता इथं काय आहे? a अधिक b आणि a अधिक b अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी आपल्याला सेम दिसतं, म्हणून ते काय आहे? कट उरलं का? a वजा b a अधिक b.
आता परत ए आणि बीच्या होतं. ए कशासाठी घेतला होता आपण 15.7 वजा बीच्या ठिकाणी 4.4 एच्या ठिकाणी परत 15.7 अधिक बीच्या ठिकाणी 4.4. आता यांची वजाबाकी करू. 7 मधून 4 गेले तर 3 पॉईंट. 15 मधून 4 गेले तर 11. परत यांची बेरीज करू. 7 आणि 4 11 1 7 15.7 आणि 4.4 7 आणि 4 11 1 पॉईंट 5 4 9 1 10 0 1 म्हणजे 20.1. उत्तर काय झालं 11.3 20.1. आता हे उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसतं 11.3 20.1. म्हणजे आपण जे उत्तर काढलं ते बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 1 हा बरोबर येताना आपल्याला दिसतो. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे 2017 गुणिले 2017 वजा 2015 गुणिले 2015 छेद 4032 बरोबर किती. दोन वेळा जर गुणाकार असेल तर आपण ते या पद्धतीने लिहू शकतो 2017चा वर्ग वजा इथे सुद्धा 2015 गुणिले 2015 आपण 2015चा वर्ग असं लिहू शकतो छेद 4030. आता इथं वर्ग वजा आपण वर्ग केलेला आहे. आपल्या असं लक्षात येतं की ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वजा बी या समांतरावरती हे गणित आधारित आहे असं आपल्याला समजतं. मग ए वर्ग वजा बी वर्ग याचा विस्तार कसा येतो ए आणि बी ए वजा बी गुणाकार. इथे आपण काय लिहू शकतो 2017 अधिक 2015 एक वेळा बेरीज आणि एक वेळा वजाबाकी म्हणजे 2017 वजा 2015 आपण लिहू शकतो आणि छेद 2017 अधिक 2015 यांची जर बेरीज केली तर 7 5 12 1 4 1 आणि 1 2 1 3 2 आणि 2 2 आणि 2 4 2017 पासून 2015 गेले तर होता 2 छेद 4000. आता इथे आपल्याला 4032 आणि 4032 खाली सुद्धा दिसेल हे काय कट होईल पुढे काय फक्त 2
उत्तर आलं 2. आता पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर 2 येताना दिसतात. जे पर्याय क्रमांक 2 बरोबर येते. पण इथे विचार आहे 2 अचूक पर्याय निवडा. हाच 2 जर आपण वर्गमुळात घेतला तर तो असा लिहिला वर्गमुळाच्या बाहेर परत 2 होतो. म्हणजे दोन्ही सुद्धा काय इक्वल असेल. म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा आपला बरोबर आहे. म्हणून हे 2 अचूक पर्याय आपल्याला निवडता येतील. तर अशा पद्धतीने हे आपल्याला गणित सोडवता येईल. पुढचं गणित घेऊया. पुढचं गणित काय दिलेलं आहे बघा. पुढचं उदाहरण 169 चा वर्ग वजा 1/13 चा वर्ग वजा 1 बरोबर किती. आता हे गणित सोडवतात. परत आपल्या असं लक्षात येतं की 169 वर्ग वजा आपण 1 असा लिहू शकतो. एकाचा वर्ग 1च येतो आणि वर्गमूळ सुद्धा 1च येते. म्हणून आपण असं लिहू शकतो आणि 13 चा वर्ग वजा 1 असा आपण लिहू शकतो. हे गणित बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की इथं a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b डिवाइडेड a वजा b ही देखील समानता इथं वापरता येऊ शकते. आपण 169 वर्ग वजा a वर्ग आपण या पद्धतीने लिहू शकतो. कसं लिहू शकतो आपण बघा. 169 अधिक 1 या दोघांचं एक वेळी एकदा बेरीज दुसरे कंसात एकदा वजाबाकी. 169 अधिक 1 गुणिले 169 वजा 1 आणि खाली 13 चा वर्ग किती येतो 169 येतो आणि वजा 1 असं लिहू शकतो. पूर्ण काय जे कट होईल ते आपल्याला कट करायचे. 169 वजा 1 169 वजा 1 अंशाच्या ठिकाणी छेदाच्या ठिकाणी आपल्याला ते सारखे दिसते. म्हणून हे काय होईल कट होईल आणि काय होईल फक्त 169 अधिक 1 पुढं बेरीज सर्वांना येते. 169 अधिक 1 म्हणजे किती होतात 170. आपलं उत्तर येतं 170. आता हे पर्याय क्रमांक कितीला दिलेला आहे तर बघा. पर्याय क्रमांक 4 साठी 170 हा पर्याय उत्तर दिलेला आहे. पर्याय क्रमांक आपला 4 जो आहे तो बरोबर आहे. काय केलं आपण उदाहरणार्थ व्यवस्थित निरीक्षण करून पाहिले तर आपण इतके समानता कोणती वापरता येईल हेच कोणता फॉर्म्युला वापरता येईल हे ओळखलं. त्याच्यावरून आपण हे गणित कसं लिहिता येईल फॉर्म्युलाच्या याच्यात कसं लिहिता येईल ते आपण लिहू द्या आणि जे काही कट होतं ते कट करून आपण बेरीज काढता. तर असं सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येऊ शकतात. प्रत्येकाला व्यवस्थित समजत असेल असं आपण समजून पुढचं उदाहरण सोडूया. बघा पुढं काय दिलेलं आहे एका वॉशिंग मशीनची किंमत
एका वॉशिंग मशीनची किंमत 1/6 अधिक 1/y 5/y रुपये आहे. एका वॉशिंग मशीनची किंमत 1/6 अधिक 5/y इतकी दिलेली आहे. तर अशा 1/6 वजा 5/y वॉशिंग मशीनची किंमत किती रुपये होईल? आता इथं शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे. इथं आपल्याला थोडं समजून घ्यावं लागेल की नेमकं करायचं काय आहे. बघा, एका वॉशिंगची किंमत दिलेली असते तर त्याच्यावरून आपल्याला किती वॉशिंग मशीनची किंमत काढायची आहे आपल्याला काढता आलं पाहिजे. समजा एक चॉकलेटची किंमत 2 रुपये असते आणि आपल्याला 10 चॉकलेट्स घ्यायचे असतील तर आपण काय करतो, किती चॉकलेट्स घ्यायच्या आणि एका चॉकलेटची किंमत या दोघांचा गुणाकार करतो. म्हणजे एका मशीनची किंमत दिलेली आहे 1/6 अधिक 5/y एका मशीनची किंमत आणि किती मशीनची किंमत काढायची आहे 1/6 वजा 5/y याची किंमत काढायची. म्हणजे आपल्याला दोघांचा काय करावं लागेल, गुणाकार करावा लागेल. आपण इथे 1/6 अधिक 5/y आणि अशा किती मशीन आहे 1/6 वजा 5/y त्या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. आता ऍक्च्युअली गुणाकार न करता आपण हे गणित कोणत्या नित्य संबंधाशी संबंधित आहे की कोणता फॉर्म्युला वापरता येईल हे आपल्याला शिकावं लागेल. अशा प्रकारचा कोणता फॉर्म्युला आपल्याला आठवत आहे का दिलेला? तर बघा, x अधिक a अधिक b आणि a वजा b या स्वरूपात हे गणित दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि एक कशाचा फॉर्म्युला a वर्ग वजा b वर्ग या स्वरूपात आपल्याला हे गणित दिलेलं आहे. म्हणजे त्याचा विस्तार दिलेला आहे आणि इकडे आपल्याला a वर्ग वजा b वर्ग आपल्याला त्याच्यावर भरायचं आहे. म्हणजे त्यांचा गुणाकार करायचा आहे. आपल्याला हे कसं घेता येईल, समजा याला आपण 1/6 ला आपण a मानू बरं का आणि 1 आणि 5/y ला आपण म्हणू b. a आणि b च्या किमती आपण काढू. a आणि b यांच्या ठिकाणी जर ठेवला तर काय होईल, a अधिक b आणि a वजा b होईल. म्हणजे आपल्याला हे या स्वरूपात लिहिता येईल. म्हणजे कसं लिहिता येईल, a वर्ग वजा b वर्ग लिहिता येईल. तर a वर्ग वजा b वर्ग लिहिल्यानंतर a आणि b च्या परत त्याच किमती आपण a च्या आणि b च्या ठिकाणी ठेवू. a साठी आपण काय वापरलं, 1/6 वजा वर्ग वजा b साठी आपण b साठी घेतलाय 5/y म्हणून 5/y चा वर्ग. आता या दोघांचा वर्ग करू आपण. x चा वर्ग x वर्ग छेद 6 चा वर्ग 36 वजा 5 चा वर्ग येतो 25 आणि y चा वर्ग y वर्ग. हे तर हायड्रोजनचं एकूण मशीनची किंमत येते आपल्याला x वर्ग छेद 36 वजा 25 छेद y वर्ग इतकी येते. आता हे उत्तर आपल्याला पर्यायामध्ये दिसतं का कुठं? बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतं आपल्याला x वर्ग छेद 36 वजा 25 छेद y वर्ग. म्हणजे
बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर येताना दिसतंय म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर येतो आहे. ओके पुढचं गणित सोडूयात आपण. पुढचं गणित थोडस त्याच्यापेक्षा वेगळं आलेलं आहे. आतापर्यंत आपण वर्गनित्य संबंध वापरल्यात स्क्वेअर मध्ये. इथे आता दोन स्वरूपात गणित दिलेलं आहे म्हणजे आपल्याला बघा 4.8चा घन अधिक 3.2 चा घन छेद 4.8 चा वर्ग वजा 4.8 गुणिले 3.2 अधिक 3.2 चा वर्ग हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि उत्तर काढायचं आहे. आता घन 4.8 चा घन अधिक 3.2 चा घन असे एक इथे स्पर्धा त्याला लक्षात येते बघा. ए चा घन अधिक बी चा घन हे आपली समानता आहेच. त्याचा विस्तार कसा येतो ए अधिक बी गुणिले ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग हे आपली विद्युत समानता आहे. आणि हे गणित या नक्की समानतेच्या आधारावर दिलेला आपल्याला येतं. आता याचा उपयोग करून आपल्याला हे लगेच सोडवता बघा सोप्या पद्धतीने करायचं गेलं तर 4.8 साठी आपण घेऊ ए या फॉर्म मध्ये लिहायचं गेलं आणि 3.2 साठी आपण लिहू बी म्हणजे 4.8 इथं जिथं आपल्याला दिसतो तिथं आपण ठेवणार ए आणि 3.2 इथं जिथं आपल्याला या गणितात दिसतो तिथं आपण ठेवणार बी. ठेवून बघूया हेच गणित आपल्याला ए आणि बी च्या स्वरूपात कसं लिहिता येईल बघा. 4.8 त्या ठिकाणी ए ठेवला तर ए चा अधिक 3.2 साठी आपण बी घेणार बी चा छेद 4.8 त्या ठिकाणी ए चा वर्ग वजा परत 4.8 त्या ठिकाणी ए आणि 3.2 मध्ये बी अधिक 3.2 म्हणजे बी चा. आता पुढे काय करता येईल ए घन अधिक बी घन याचा विस्तार कसा येतो हे लिहू आपण. याच्या ठिकाणी हे लिहू ए अधिक बी ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा घन छेद छेद आपण जसं सांगितलं ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. आता इथं जर आपण बघितलं तर अंशाच्या ठिकाणी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग आणि छेदाच्या ठिकाणी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग त्याला सेम दिसतंय म्हणून हे काय कट होईल आणि फक्त आपल्याला काय मिळेल ए अधिक बी. आता ए अधिक बी याची बेरीज करताना आपण परत ए अधिक बी कशासाठी घेतलाय ते आपण किमती ठेवू. ए साठी किंमत इथं काय ठेवली आपण 4.8 घेतला होता आपण ए च्या ठिकाणी 4.8 ठेवला आणि 3.2 या ठिकाणी बी घेतला होता बघ बी च्या ठिकाणी आपण परत 3.2 ठेवला 3.2. या दोघांची जर बेरीज केली तर 8 आणि 2 किती होतात 10 4 आणि 3 7 आणि 1 8 पॉईंट म्हणजे आपलं उत्तर काय शेवट 8.0. पर्यायामध्ये हे उत्तर दिसतं का आपल्याला पर्याय क्रमांक 1 2 3 पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला 8 दिसतं. आता इथं 8.0 काढला आपण इथं फक्त 8 दिले आहे
8.0 म्हणजे बघा 8 पॉईंट बिघडणं शून्याला काही किंमत नसते, म्हणून पर्याय क्रमांक आपला जो 8 आहे तो काय बरोबर येईल. तर अशा पद्धतीने आपण हे गणित सोडू शकतो. बघा याला समजलं असेल पुन्हा एकदा सांगतो. इथं काय दिले 4.8 चं घन अधिक 3.2 चा घन म्हणजे आपल्याला घनाच्या नित्य संबंध वापरायचे आहेत. त्या किती आहेत 4 आहेत. आणि अशा पद्धतीची a घन अधिक b घन बरोबर a अधिक b गुणिले a वर्ग वजा ab अधिक b वर्ग हे आपल्याला नित्य संबंध दिसते. म्हणून आपण या ठिकाणी ही नित्य संबंध वापरून आपण 4.8 साठी a ठेवला आणि 3.2 साठी b ठेवला तर आपल्याला हेच गणित a आणि b ठेवून या पद्धतीने आपल्याला लिहिलंय. या पद्धतीने लिहिल्यानंतर आपल्याला a घन अधिक b घन च्या ठिकाणी त्याचा विस्तार काय तो आपण इथं लिहू. a अधिक b गुणिले a वर्ग वजा ab अधिक b वर्ग हे लिहून घेतल्यानंतर जे कट होतंय जे अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी आहे ते आपण कट करतो. म्हणजे इथं दोन कॅन्सल होते आणि उरेल फक्त a अधिक b. मग a अधिक b आपण घेतला त्यानंतर 4.8 आणि 3.2 का ठेवला आपण कारण 4.8 साठी आपण घेतला होता a मानून घेतला होता आणि 3.2 ठिकाणी आपण b मानून घेतला होता. म्हणून पुन्हा आपण a आणि b च्या ठिकाणी 4.8 आणि 3.2 पुन्हा ठेवला होता आणि यांची बेरीज 4.8 आणि 3.2 ची बेरीज येते 8.0 म्हणजेच 8 आणि तो पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याला दिसतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा काय बरोबर येईल. तर प्रत्येकाला समजतंय असं आपण पुढचा प्रश्न सोडूया. बघा पुढचा प्रश्न थोडासा आतापर्यंत सोडवलेल्या प्रश्नापैकी थोडासा वेगळ्या स्वरूपाचा दिलेला आहे. काय दिलंय a अधिक b बरोबर 13. a अधिक b ची किंमत दिली 13 आणि a अधिक b ची किंमत दिली 36. a वर्ग अधिक b वर्ग आपल्याला काढायला सांगितले. आता इथं आपण कोणते नित्य संबंध वापरणार बघा. या ठिकाणी आपल्याला कोणते नित्य संबंध ठेवता येतील. a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2a ही नित्य संबंध जर आपण बघितले तर आपल्याला असं लक्षात येतं की a अधिक b ची किंमत 13 आपण a अधिक b च्या ठिकाणी ठेवू शकतो. a गुणिले b म्हणजे a b ची किंमत 36 आपण या ठिकाणी ठेवू शकतो a b च्या आणि a वर्ग अधिक b वर्ग आपल्याला काढायला सांगितलंय म्हणजेच आपल्याला हे काढायला सांगितलेलं आहे. बरोबर आपण या किंमती याच्यात मिळवू. बघा a अधिक b साठी दिले 13 a अधिक b च्या ठिकाणी आपण 13 चा वर्ग बरोबर. a वर्ग अधिक b वर्ग आपल्याला काढायला सांगितले प्लस 2 गुणिले a b ची किंमत दिली 36 म्हणून a b च्या ठिकाणी आपण ठेवणार 36. दिलेलं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 13 चा वर्ग करायचा. 13 चा वर्ग काय येतो 13 चा वर्ग येतो 169 बरोबर. a वर्ग अधिक b वर्ग आपल्याला काढायला सांगितलं.
म्हणून जसे हे लिहूयात. अधिक 2 गुणिले 36 म्हणजे किती होतात? 36 गुणे 72, 6 गुणे 12, 1 3 गुणे 6 1 7 म्हणजे 36 गुणे 72. मग आता ए वर्ग अधिक बी वर्ग आपल्याला कळायला सांगितलं. आपल्याला हे हे ठेवावं लागेल आणि 72 आपल्याला या बाजूला घ्यावं लागेल. किंवा आपण इथं 72 मायनस करण्यासाठी, इथून घालवण्यासाठी आपण काय करतात? दोन्ही बाजूला आपण जर 72 मायनस केलं म्हणजे 169 वजा 72 बरोबर. ए वर्ग अधिक बी वर्ग ज्याचे आणि 72 इकडच्या बाजूला 72 वजा केला म्हणून इकडच्या बाजूला सुद्धा आपण वजा केला. काय वजा केला आपण? 72 इथून आपल्याला कॅन्सल करायचं म्हणून 72 वजा केला. आता काय होईल? 169 मधून जर 72 गेले तर किती होतात? 9 मधून 2 गेले तर 6, 6 मधून 7 जात आहेत म्हणून आपण 16 मधून 7 जर घालवले तर किती होतात? 9 बरोबर. ए वर्ग अधिक बी वर्ग पुढं अधिक 72 वजा 72 हे काय आहे? कॅन्सल होईल. 72 मधून 72 गेले कॅन्सल. पूर्ण काय? 97 बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 97 म्हणजे ए वर्ग अधिक बी वर्गाची किंमत काय आली आपल्याला? इथं 97. म्हणून आपलं उत्तर आलं 97 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला 97 दिसते. म्हणून पर्याय क्रमांक जो आहे तो 3 हा बरोबर येताना दिसतो आपल्याला. तर परत एकदा सांगतो काय केलं आपण बघा. ए अधिक बी ची किंमत दिली होती 13 आणि ए बी ची किंमत दिली होती 36 आणि ए वर्ग अधिक बी वर्ग आपल्याला काढायला सांगितलं होतं. ए वर्ग अधिक बी वर्ग या सगळ्या किमती कोणत्या किमती समजतात? शेवटला एक अशी किमती समजतात. जर आपण बघितली तर आपल्याला किमती समजतात आपल्याला दिसते. त्याच्यात आपण ए अधिक बी ची किंमत पण घेऊ शकतो, ए बी ची किंमत पण घेऊ शकतो आणि ए वर्ग वजा बी वर्ग सुद्धा आपल्याला दिसतो. म्हणून त्याच्यात आपल्याला त्याच्यात किमती बोलल्यात आणि कॅल्क्युलेशन करून आपण 97 हे उत्तर काढलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला बरोबर समजतंय सर्वांना? समजत असेलच. आपण गृहीत धरून पुढचा प्रश्न क्रमांक 17 आपण सोडूया. बघा उदाहरण काय दिलेलं आहे? एक्स वजा वाय चा वर्ग बरोबर 49 आणि एक्स अधिक वाय वर्ग बरोबर 169 असेल तर 4xy ची किंमत काढा. त्याची किंमत किती येईल हे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. आता या किमती आपल्याला कशात ठेवता येतील? बघा जर आपण x मायनस वाय म्हणजे a वजा b चा वर्ग जर आपण घेतलं तर याची किंमत होऊ शकतो. म्हणजे x अधिक वाय ची किंमत आपल्याला ठेवता येणार. मग दोन्ही वर्ग असतील किती संबंध आपल्याला जर बघितले तर आपल्याला असं लक्षात येतं की a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक
बी गुणिले ए वजा बी ही जी इथे समानता आहे या हे समानताच्या आधारावर हा प्रश्न दिलेला आहे याचा उपयोग करून आपण हे गणित सोडवू शकतो या पद्धतीने सोडवू शकतो असं आपल्याला दिसतंय आपण सोडून बघूया या पद्धतीने सोडवता येतं आपण या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करू काय करू आपण मोठी संख्या मधून लहान संख्या वजा करण्याचा प्रयत्न x अधिक y चा वर्ग म्हणून x वजा y चा वर्ग आपण मायनस करूया बरोबर x अधिक y साठी दिले होते 169 वजा x मायनस y व्हॅल्यूसाठी दिले होते दिलेला आहे 49 या पद्धतीने आपल्याला आता आता पुढे कॅल्क्युलेशन करायचं आहे कॅल्क्युलेशन काय होईल बघा x अधिक y चा वर्ग वजा x वजा y चा वर्ग इथं आपल्याला ही रीती समानता दिसते आणि हे आपल्याला आपण कसं लिहू शकतो a अधिक b आणि a वजा b यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहू शकतो म्हणजे हे गणित कसं लिहिता येईल आपल्याला x अधिक y आणि x वजा y यांची एकदा बेरीज वजा x अधिक y x वजा y यांची वजा बरोबर आता बघा इथे जर आपण इथे ऑलरेडी मायनस होता म्हणून x मायनस व्हॅल्यू आणि हा मायनस मायनस हा व्हॅल्यू प्लस म्हणून मायनस x अधिक y असं आपल्याला जाईल पुढे 169 मधून 49 जर आपण वजा केले तर काय होईल 9 येईल 7 2 गेले 7 4 गेले 2 आणि 120 पुढे आपण हे सोडूया x अधिक y अधिक x वजा y x आणि x यांची काय बेरीज 2x होतील आणि अधिक y वजा y हे काय होतील कॅन्सल होतील सॉरी इथं मायनस चिन्ह लिहिले होतं त्यांचा गुणाकाराचे रूपात येतात आता पुन्हा यांच्या पण बेरीज बघितली x वजा x हे कॅन्सल होते आणि अधिक y बेरीज होईल म्हणून 2y येते बरोबर पुढे 120 या दोघांचा जर गुणाकार केला तर 2 गुणिले 2 4 x गुणिले y x y बरोबर 120 काढायचं काय होतं आपल्याला 4xy ची किंमत आपल्याला काढायची होती म्हणून इथं 4xy ची किंमत आपल्याला 120 येताना दिसते आता ही किंमत आपल्याला पर्याय क्रमांकात पुढे दिसते का तर बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला 120 म्हणजे 4xy ची किंमत 120 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आपला काय होईल बरोबर समजतंय काय केलं आपण या दोघांची बेरीज केली कशा स्वरूपात मांडलं या व्यक्ती संबंधाच्या स्वरूपात मांडलं a वर्ग वजा b वर्गाच्या स्वरूपात मांडून घेतलं म्हणजे x अधिक y चा वर्ग वजा x वजा y वर्ग त्या स्वरूपात मांडलं बरोबर इकडे सुद्धा त्याच्यात किती लिहिल्या त्यांची वजाबाकी केली 169 वजा 49 त्यानंतर कॅल्क्युलेशन केलं x अधिक y अधिक x वजा y दिले x अधिक y वजा x अधिक y बरोबर 120 169 मधून 49 केले 120 त्याच्यानंतर जे कॅन्सल होतं प्लस मायनस कॅन्सल होते म्हणून x 2x आणि प्लस मायनस कॅन्सल गुणिले x प्लस मायनस आहे म्हणून ते कॅन्सल आणि y हा प्लस आहे म्हणून 2y
2 गुणिले 2 4 xy बरोबर 4xy बरोबर 120 हे उत्तर आपलं बरोबर आलं. ओके. तर मग पुढचं गणित आपण सोडूया. पुढचा प्रश्न सुद्धा त्याच पद्धतीचा दिलेला आहे. काय दिलेलं आहे? जर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 325 आणि ए अधिक बी बरोबर 23 तसेच ए बी बरोबर 102 तर ए वजा बी ची किंमत काढा. ए वर्ग अधिक बी वर्गाची किंमत दिलेली आहे, ए अधिक बी ची किंमत दिलेली आहे आणि ए बी ची किंमत सुद्धा दिलेली आहे. आपल्याला काढायचं आहे ए वजा बी. आता इथं कोणती किंमत समानता आपण वापरू शकतो? बघा आपल्याला काढायचं आहे ए वजा बी. ए वजा बी कशाला आपल्याला दिसतो? बघा त्याचा फॉर्म्युला ए वजा बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग वजा 2 ए बी. हे जर आपण बघितलं तर आपण ए वजा बी काढायचं आहे. ए वर्ग अधिक बी वर्गच्या ठिकाणी 325 ठेवू शकतो आणि ए बी च्या ठिकाणी आपण 102 ठेवू शकतो. आणि ए आणि बी याच्यामध्ये डिफरन्स नाही. त्याला पण आपण स्किप करूया आणि सोडून बघूया उत्तर बरोबर येतं का. ओके. ए वजा बी वर्ग ए वजा बी वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग त्या ठिकाणी किंमत दिलेली आहे 325 म्हणून आपण त्या ठिकाणी ठेवूया 325 वजा ए बी च्या ठिकाणी दिलेले आहे 102 म्हणून ए बी च्या ठिकाणी आपण ठेवूया 102. आता पुढे काय करणार? ए वजा बी वर्ग बरोबर 325 वजा 2 गुणिले 102. 102 च्या दुप्पट किती होते? 2 च्या दुप्पट 4 204. पुन्हा ए वजा बी वर्ग बरोबर 325 204 झाले. किती होतात? 5 आतून 4 गेले 3, 2 आतून 0 गेला 2, 3 आतून 2 गेले 1. बरोबर. पुढे आता इथं ए वजा बी आपल्याला करायला सांगितलं. तुम्ही दिलेला आहे वर्ग. मग ए वजा बी कसं करता येईल आपल्याला? जर या दोघांचं जर आपण वर्गमूळ घेतलं तर काय होईल? वर्गमूळाचं काय? ए वजा बी वर्ग वर्ग कॅन्सल बरोबर 121 चा जर आपण वर्गमूळ घेतला तर काय झालं? प्लस मायनस 11 आणि 121 हा 11चा वर्ग येतो म्हणून प्लस मायनस 11. आता प्लस मायनस 11 का आपण लिहिला? कारण कोणतेही धन संख्या असो किंवा ऋण संख्या असो त्यांचा वर्ग हा नेहमी धन संख्याच येतो म्हणून हे दोन्ही सुद्धा वर्गमूळ येतील. म्हणजे याचं उत्तर काय? ए मायनस बी बरोबर एकतर मायनस 11 असेल किंवा ए वजा बी बरोबर प्लस 11 असेल. आता हे दोन पर्याय आपल्याला दिसतात का? पर्याय बघा पर्याय मध्ये पर्याय क्रमांक 4 साठी फक्त धन संख्या दिलेली आहे 11 म्हणून मायनस 11 जो आहे तो दिलेला नाही. उत्तर बरोबर दोन्ही येतात पण इथे आपल्याला एकच उत्तर काढायला सांगितलं आणि ते प्लस 11 दिलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे ते आपल्याला बरोबर येतात ना दिसतं. अशा पद्धतीनं हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. प्रत्येकाला समजतंय समजून नसेल असं आपण गृहीत धरूया आणि पुढचं गणित सोडवायचं.
कोणाला समजलं नसेल तर तो काय सांगतो a वजा b वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab या रीती समांतर a वजा b आपल्याला काढायचा आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी ज्या व्यक्ती आपल्याला ठेवता येतील त्या आपण ठेवल्या a वर्ग अधिक b वर्ग च्या ठिकाणी आपण 325 ठेवलं वजा 2 गुणिले ab च्या ठिकाणी 102 ठेवलं. त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करू काढणार. शेवटी a वजा b वर्ग आणि 121 आल्यानंतर त्याच्यावर आपल्याला फक्त a वजा b काढायचं असतात. म्हणून इथे जर वर्ग बघितला तर a वजा b a वजा b बरोबर 121 चा वर्गमूळ येतो प्लस मायनस अल्फा आणि त्याच्यापैकी फक्त प्लस आपल्याला पर्याय क्रमांक दिसतो. पर्याय क्रमांक 4 सही एकच उत्तर काढायला सांगितलं म्हणून प्लस 11 तो पर्याय क्रमांक 4 जर तो आपला बरोबर येतो दिसतो. तर त्याचा पुढचा एक्झाम्पल आपण सोडू. बरेच प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न परत प्रश्न आलेला आपण अगोदर अशा प्रकारचा प्रश्न सोडवलेला आहे. पुन्हा परत सोडूया. बघा 49 x वर्ग अधिक 1/49 x वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. आता आपण हे गणित ऑलरेडी सोडवलेलं आहे. आपल्या असं लक्षात येतं की a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab ही समानता इथे वापरायची आहे. आणि ही पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी आपल्याला एक पद याच्यामध्ये 2ab जर ऍड केलं बघा इथं 49 वर्ग 1/49 x वर्ग म्हणजे a वर्ग आणि b वर्ग दिलेला आहे. त्याच्यात 2ab पद जर आपण ऍड केलं तर पूर्ण वर्ग राशी होताना दिसते. मग 2ab इथे किंमत काय ते काढू आपण. मग 2ab ची किंमत काय आपल्याला a आणि b ची करतो. आता a वर्ग बरोबर दिलेला आहे 49 x वर्ग. याचा जर वर्ग म्हणून घेतलं तर a बरोबर येईल 7x त्याचा वर्गमूळ 7x. त्याच्यानंतर b वर्ग बरोबर दिलेला आहे 1/49 x वर्ग बरोबर. त्याचा जर आपण वर्ग म्हणून घेतलं तर b बरोबर काय येईल एकाचा वर्गमूळ 1 7 आणि x वर्ग x म्हणजे या दोन किमती जर येतात ना तर a आणि b च्या दोन किमती आपल्याला दिसतात. तर इथे आपण 2ab ची किंमत बघू. 2ab च्या ठिकाणी आपण 2 गुणिले a ची किंमत आपण काढली 7x गुणिले b ची किंमत आपण काढली बरोबर 7x. आता इथे काय होतं 7 गुणे 14 7 गुणे 14 x 7x इथं x कॅन्सल होते आणि 7 गुणे 14 म्हणजे उत्तर येते 2. परत याच्यामध्ये a वजा b वर्ग बरोबर a वर्ग अधिक b वर्ग वजा 2ab वजा 2ab ची किंमत जरी केली तरी ही वर्ग राशी पूर्ण वर्ग होताना दिसते. वजा 2ab ची किंमत काढली तर ती उत्तर आहे 7x गुणिले 1/2 बरोबर 7 गुणे 14 x अपॉन 7x x कॅन्सल 7 गुणे 14 वजा 2 म्हणजे 2 पर्याय आपल्याला बरोबर त्यांना दिसतात बघा. पर्याय क्रमांक 1 मध्ये वजा 2 पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 3
आपले बरोबर येतात. तर या पद्धतीने आपण हे सोडवायचं आहे. सर्वांना समजतंय सगळे करून आपण या पुढचं गणित सोडूया. पुढचं गणित काय दिलेलं आहे? सोप्या पद्धतीचं गणित आहे. ऑलरेडी आपण अशा प्रकारचं एक दोन गणित सोडवलेले आहेत. पुन्हा परत एकदा सोडूया. 225 चा वर्ग वजा 1 छेद 15 चा वर्ग वजा 1 ही किंमत काढा. आता हे गणित आपण असं लिहू शकतो. एकाचा वर्ग 1 आणि वर्ग म्हणजे 1 लक्षण मात्र असं लिहू शकतो. आता ही गणित कोणत्या रीतीने समाप्त आहे? a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b आणि a वजा या रीतीने समांतरच्या आधारावर आहे. हे आपल्याला लक्षात येते. म्हणून हे आपण कसं लिहू शकतो? 225 अधिक 1 एक वेळा बेरीज आणि एक वेळा दुसऱ्या आकड्यानुसार वजा 225 छेद 15 चा वर्ग काय? 225 अधिक 1. पुढे काय करणार आपण? पुढे काय करतो आपण? कॅन्सल. जे 200 च्या ठिकाणी छेदाच्या ठिकाणी असतं ते आपण कॅन्सल करतो. हे आणि काय कॅन्सल होईल. आणि काय होईल इथं? 225 वजा 1. आता 225 1 वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटतं 224 आणि 224 हा पर्याय क्रमांक 1 मध्येच दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर येताना आपल्याला दिसतो आहे. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला गणित सोडवायचं आहे. पुढचं गणित काय दिलेलं आहे? 10.5 गुणिले 10.5 वजा 15 गुणिले 10.5 7.5 गुणिले 7.5 चे 10.5 वजा 7.5 याची किंमत काढायला सांगितलेली आहे. आता काय करायचं? 10.5 गुणिले 10.5 दोन वेळा गुणाकार म्हणजे 10.5 चा वर्ग वजा 15 गुणिले 10.5 अधिक 7.5 गुणिले 7.5 म्हणजे 7.5 चा वर्ग छेद 10.5 वजा 7.5. आता इथं वर्ग वजा 15 गुणिले 10.5 अधिक 7.5 चा वर्ग. इथं आपल्याला कोणती रीती समानता बघा. a वजा b वर्ग बरोबर a वर्ग वजा 2ab ही रीती समानता वापरलेली आहे आणि हे वापरून आपण सोडू शकतो. आपल्या लक्षात येतं a वर्ग म्हणजे 10.5 7.5 म्हणजे b वर्ग आणि 10.5 15 चं इथं पाहिजे होतं 2ab इथं 10.5 a दिलेला आहे. b ची किंमत आपल्याला काढावी लागेल. 15 वजा आपण 2 ने भाग दिला तर काय येतं? b साठी 14 1 उरला पॉइंट आणि b म्हणजे 7.7 पुन्हा 10.5 चा वर्ग वजा 15 असं लिहितो 2 गुणिले 7.5 गुणिले 10.5 अधिक
7.5 वर्ग छेद 10.5 वजा 7.5. या ठिकाणी समजता आता a वजा b चा वर्ग अशा पद्धतीने लिहू शकतो. a वजा b चा वर्ग. a म्हणजे 10.5 वजा b म्हणजे 7.5 चा वर्ग छेद 10.5 वजा 7.5. 10.5 वजा 7.5 चा वर्ग. आता वर्ग म्हणजे आपण 2 वेळा गुणाकार केला होता तर वर्गाच्या स्वरूपात लिहिलं. हेच पुन्हा 2 वेळा गुणाकाराच्या स्वरूपात लिहिता येते. हे आपण पुन्हा 2 वेळा गुणाकाराच्या स्वरूपात लिहू शकतो. 10.5 वजा 7.5 10.5 वजा 7.5 आणि 10.5 वजा 8.5. काय कॅन्सल होईल? 10.5 मध्ये 7.5 जर वजा केलं तर 10 आपल्याला बरोबर दिसतो आहे. पद्धतीने हे गणित सोडवायचे आहेत आणि प्रत्येकाला समजते असं आपण अजून बरेच असे प्रश्न इथे आहेत पण इथं आपली वेळ संपलेली आहे त्यामुळे आपण इथं थांबूया. पुढचे प्रश्न तुम्हाला पीडीएफ शेअर केले जाईल त्यानंतर तुम्ही सोडवायचे आहेत. सराव म्हणून इतके सोडवता येतील प्रश्न इतके सोडवायचे आहेत आणि प्रत्येकाला परीक्षेसाठी शुभेच्छा. इथं आपण थांबूया. धन्यवाद.